अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग मंजूर करून गतिमान विकास आणि ठोस उपायांसाठी लोकप्रिय झालेल्या केंद्रातील मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे। मनमाड-इंदूर या रेल्वे मार्गासाठी केलेल्या पाठपुराव्याला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती आज भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या व माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली। नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अति महत्त्वाचे जे प्रश्न असतील त्यांना दिल्ली दरबारात चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून ते सर्व प्रश्न सोडवून घेण्यासाठी मी कायमच प्रयत्नशील राहिले आणि त्यामुळे माझ्या खासदारकीच्या दोन्ही कार्यकाळात व्यापार, शेती, उद्योग याला चालना देणारे निर्णय करून घेण्यात मला यश मिळाले आहे। उधना ते भुसावळ रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण मार्गी लागावे, या मार्गावरील रेल्वे स्थानकांना आधुनिक सुविधा मिळाव्या, नंदुरबार रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण केले जावे, हे निर्णय मोदी सरकारच्या व्यापक दृष्टिकोनातून आणि गतिमान कार्यपद्धतीमुळे होऊ शकले। आदिवासी भागाला याचा मोठा लाभ झाला। आता मोदी सरकारच्या त्याच गतिमान कार्यपद्धतीचा आणखी एक मोठा लाभ आपल्याला झाला आहे। मनमाडपासून मध्य प्रदेशातील इंदोर शहरापर्यंत 309 किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग बांधण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली। या प्रकल्पासाठी 18,036 कोटी रुपये खर्च होणार असून 5 वर्षाच्या कालावधीत हा रेल्वे मार्ग पूर्ण होणार आहे। मनमाड ते इंदोर रेल्वे मार्गावर 30 नवे रेल्वे स्थानक उभारण्यात येतील। 1000 गावांना आणि 30 लाख लोकसंख्येला दळणवळणाचे प्रभावी साधन यावेळी उपलब्ध होतील। सर्वात महत्त्वाचे असे की शिरपूर, लौकी आणि सांगवी हे 3 रेल्वे स्थानक या अंतर्गत निर्माण होतील। त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक आणि दळणवळण गतिमान बनेल। आपल्या खानदेशातून इंदोरपर्यंत जाणारा मार्ग जलद होईल। धुळे ते इंदोर आणि धुळे ते मनमाड हा नवा रेल्वे मार्ग जोडला गेल्यामुळे दिल्ली, इंदोर, मुंबई सर्वत्रचा प्रवास खानदेशवासियांना सोपा होईल। या नव्या रेल्वे मार्गामुळे खानदेशातील व्यापार, उद्यम वाढीस लागून अन्नधान्याची वाहतूक, शेती उत्पन्नाची वाहतूक याचबरोबर रोजगारासाठी प्रवास करणारे यांना हा रेल्वे मार्ग निश्चितच लाभदायक होईल, असे देखील माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी बोलताना सांगितले। काल झालेल्या केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आदरणीय मोदीजींनी आणि त्यांच्या कॅबिनेटने मनमाड इंदोर या रेल्वे महामार्गाला मान्यता दिली आहे। 309 किलोमीटरचा हा रेल्वे रूट नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या शिरपूर तालुक्याच्या शिरपूर, लौकी आणि सांगवी या गावांमधून हा रूट जाणार आहे आणि हा 309 किलोमीटरचा एकूण रेल्वे मार्ग हा जवळपास 18,036 कोटीचा एकूण एस्टिमेटेड कॉस्ट या रेल्वे रूटची आहे। याला मान्यता काल कॅबिनेटने दिलेली आहे आणि आपल्या खास करून शिरपूरकरांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे की आता दिल्लीकडे जाण्यासाठी डायरेक्ट आपल्याला हा रेल्वे रूट झालेला आहे। मनमाडकडून आपण मुंबईकडे देखील या रूटवरून जाऊ शकतात। त्यामुळे मुंबई दिल्लीचं जे अंतर जे आता गुजरात, बडोदा मार्गाने जे जात होतो तर ते जवळपास 200 ते 250 किलोमीटरनी कमी होणार आहे। पॅसेंजर ट्रेन सोबतच माल वाहतुकीसाठी देखील हा रूट हा अत्यंत महत्त्वाचा ठरेल आणि धार्मिकदृष्ट्या देखील आता नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर हे जे तीर्थस्थान आहे या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर भाविक हे या रेल्वे लाईनीने पुढे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी देखील जाऊन दर्शन घेऊ शकतात। त्यामुळे एकंदरच गुड्स ट्रान्सपोर्ट असेल किंवा पॅसेंजर ट्रान्सपोर्ट असेल या आणि त्यासोबतच जे भाविक आहे त्यांना रिलिजियस पिलग्रिमसाठी देखील एक अत्यंत चांगला हा रेल्वे रूट या येणाऱ्या पुढच्या काळात होईल।